हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला व्हेज मॅक्रोनी पास्ता बनवून दाखवणार आहे। खूपच इझी रेसिपी आहे, अगदी इझी, झटपट तयार होऊन जाते, पण खायला खूपच डिलिशियस आहे, खूपच मस्त आहे। चला मग झटपट रेसिपी पाहून घेऊया। पहिले आपल्याला मॅक्रोनी पास्ता उकळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी पाणी ठेवलं आणि पाण्यात छान उकळी आलेली आहे। हीट आता हाईवरच आहे। आता मी पास्ता टाकून घेते। इथे मी लगभग 1.5 कप होईल एवढे मॅक्रोनी पास्ता घेतले आणि पास्ता टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता पाण्याची उकळी बंद झालेली आहे। आता परत एकदा उकळी आली की हीट आता मीडियम करून घ्यायचे आणि मीडियम हीटवर लगभग 5 ते 6 मिनिटं लागते, म्हणजे पास्ता 90% कुक व्हायला। खूप जास्त शिजवायचे नाहीये, म्हणजे अगदी विरघळला नाही पाहिजे। 80 to 90% पर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं। आता एकदा मी चेक करते, 3 मिनिटं झालेले आहेत, पण अजून कडक आहे। मी हाताने तोडू शकते, पण अजून कडक आहे। अजून थोडासा वेट करायचं, अजून 2 ते 3 मिनिटं लागणार आहेत। आता टोटल 6 मिनिटं झालेले आहेत आणि आता मी परत एकदा चेक करते बघा। आता काफी सॉफ्ट आहे आणि हाताने कापू पण शकते। आता मी ड्रेन करून घेते, म्हणजे की पाणी काढून घेते। इथे मी एक टोकरी ठेवले बघा, तुम्ही टोकरीमध्ये टाकते आणि त्यानंतर थोडासा थंड पाणी, तुम्ही गार पाणी टाकू शकता फ्रीजच्या, नॉर्मल पाणी टाकले तरी चालेल, काही हरकत नाही। थोडासा धुवून घ्यायचे, म्हणजे पास्ताचे कुकिंग प्रोसेस स्टॉप करायचे। आता चला फ्राय पॅन कडे जाऊया। आता फ्राय पॅन मध्ये थोडासा तेल घालून घेऊया। तेल हलका गरम होऊ द्यायचं, खूप जास्त गरम नाही करायचे आणि हीट आता मीडियम वरच ठेवलंय मी। सगळ्यात आधी आपल्याला घालायचे थोडेसे लसूण बारीक चिरलेले। थोडंसं तेल पसरून घेतले। आता मी लसूण घालून घेते आणि हीट आता कमीच ठेवायचे आणि तेल खूप जास्त गरम नाही करायचं, म्हणजे लसूण अजिबात जळायला नाही पाहिजे। आणि लसूण घातल्यानंतर 5 ते 6 सेकंड फक्त वेट करायचे आणि त्यानंतर कांदे घालून घ्यायचे। आता बघा मी 2 कांदे घेतले स्लाइस मध्ये कट करून आणि कांदा थोडासा ट्रान्सपरंट होऊ द्यायचे, खूप जास्त फ्राय नाही करायचे। थोडासा क्रंच असले तरी चालेल, म्हणजे क्रंच असल्यावर खूप चांगलेच लागते। आता बघा कांद्याचा कलर ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण थोडेसे व्हेजीस घालू। मी थोडे गाजर घेतले, अर्धा कप होईल एवढे चॉप करून। आणि गाजर घातल्यानंतर मी थोडीशी हिरवी मिरची पण टाकते चवीपुरती। मी 2च मिरची घेतले बारीक चिरून आणि तुम्हाला जर रेड चिली फ्लेक्स टाकायचे असले तर ते पण तुम्ही घालू शकता, काही हरकत नाही। थोडं हलवून घेते आणि यासोबत मी थोडासा ब्लॅक पेपर पावडर, म्हणजे काळी मिरीचा पावडर घालते। अर्धा टीस्पून घेतले मी। थोडं हलवून घेते आणि तोपर्यंत गाजर लगभग 50% एवढे कुक झालेलं आहे। आता मी टोमॅटो घालून घेणार आहे। तुम्ही कोणतेही व्हेजीस घालू शकता, काही हरकत नाही। जे तुम्हाला आवडते ते तुम्ही घालू शकता आणि कोबी असलं तर ते पण तुम्ही घालू शकता। मी 2 टोमॅटो घातले बारीक चिरून आणि त्यासोबत चवीपुरती मीठ पण घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता चांगले हलवून घेते। टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाले। आता मी यासोबत घालते व्हिनेगर। 1 टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर घातले आणि 1 टेबलस्पून डार्क सोय सॉस। आता अजून थोडंसं हलवून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर तुम्ही झाकण पण लावू शकता, पण मी नाही लावत। आणि टोमॅटो अजून थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचे आणि व्हिनेगर आणि डार्क सोय सॉसचं जे पाणी आहे ते पण सुकून गेलं पाहिजे। आता बघा पाणी सुकलेलं आहे आणि टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे। आता आपण त्याला पास्ता घालून घेऊया, म्हणजे उकळलेला पास्ता घालून घेऊया। पास्ता घालून चांगले हलवून घ्यायचे, चांगले मिक्स करून घ्यायचे। पास्ता घातल्यानंतर लगभग 1.5 ते 2 मिनिटासाठी परतून असा भाजून घ्यायचे आणि त्यानंतर थोडासा गार्निश करायचे। मी थोडेसे कांद्याची पात घेतले, स्प्रिंग ऑनियन्स आणि फ्रेश कोथिंबीर घालायचे असलं तर ते पण तुम्ही घालू शकता। माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्किप केले, पण घातल्यावर खूप छान लागते, घालून बघा। आणि स्प्रिंग ऑनियन घातल्यानंतर मी अजून थोडासा हलवून घेतले लगभग 1 मिनिटासाठी आणि त्यानंतर आपला पास्ता अगदी रेडी आहे। हीट बंद करते आणि गरमागरम मॅक्रोनी पास्ता सर्व्ह करून घेते। तुम्ही बघितलं मित्रांनो, किती सोपी रेसिपी आहे, अगदी सोपी रेसिपी आहे, पण खायला खूपच मस्त आहे। नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजसाठी एवढेच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ रहा, स्वस्थ रहा आणि खात रहा। बाय बाय।